नमस्कार मंडळी, मी आहे रेवा आणि आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आमसूल आणि ते आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। सुरमई घ्यायची, ताटामध्ये त्याच्यावर हळद, मसाला आणि मीठ हे टाकून पूर्ण छान मॅरिनेट करून घ्यायचं। त्याच्यावर थोडंसं आमसूलाचं पाणी टाकून मॅरिनेट करून घ्यायचं। सुरमईला फ्राय करण्यासाठी आता एका ताटामध्ये 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, छान लाल तिखट, मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। मॅरिनेट केलेली सुरमई आहे ती या पिठामध्ये छान घोळवून घ्यायची। काही लोक फ्राय करण्यासाठी फक्त रवा किंवा फक्त तांदळाची पिठी वापरतात, पण अर्धा रवा आणि अर्ध तांदळाची पिठी वापरल्याने छान क्रिस्पीनेस येतो। आणि आता आपण फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये तेलामध्ये ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घालून मॅरिनेट केलेली आणि पिठामध्ये घोळवलेली सुरमई तव्यामध्ये टाकून दोन्ही साईडने छान गोल्डन होईस्तोवर फ्राय करून घ्यायची आणि फ्राय केलेली सुरमई गरम गरम खायला द्यायची।